हो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्र हो, आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाह दिनानिमित्त आज सोलापूर कांदा मार्केट बंद आहे. त्यामुळं आज या ठिकाणी एकदम सामसूम दिसत आहे. मात्र कोणीतरी एक शेतकरी चुकून सुट्टी आहे हे माहीत नसल्यामुळं खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहे. तर नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. काय आज सुट्टीचं कांदा कसं काय घेऊन आला? हो, लक्षात नाही सुट्टी असल्याला मला. आणि ते टेम्पोला काय केला, दूध भरतो त्यानं. दूध भरलं असल्यामुळं त्यानं मला माहित नाही, आता आणून टाकलं. आता काय नाव वेळा झाले. आज सुट्टी असल्यामुळे लक्षात नाही माझ्या. सुट्टी असल्याला आम्ही अंडोच नसतो नाही मला. तुम्ही फोन केला ना त्या मार्केटमध्ये आडत्याला? फोन केलं ना तर मार्केटला हे आडतीला फोन केला नाही. त्या गवळ्याच्या टेम्पो होतं त्याच्यामुळे ते आणायला गेलो तर फसलं. आता काय करायचं एक दिवस. हां, मला सांगा तुमचं नाव काय? रंगाप्पा जाधव, किणी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. किनी? हा, किणी. किनी तालुका अक्कलकोट. हा. काय किती गोणे आणले त्या? 40 गोणे आणले. 40 गोणे आणलेत? हा, 40. बर, किती एकर आहे कांदा? एक 7-8 एकर आहे सध्या. 7-8 एकर. हा. बर, पावसामुळे काय खराब झालाय? पाऊस लय खराब झाले हो. मला काय करायचं, एकरी 100-150 पॅकेट माल नाही कसते. आज 50 पॅकेट माल नाही का ना. बर, एकरी 50 पॅकेट निघतोय? 50 पॅकेट खराब निघले, ते पण खराबच आहे माल. बर, आतापर्यंत किती विकला? आता एक जवळ 150 पॅकेट विकले. 150 पॅकेट विकला 8 एकरामधनं. हा. अजून आज किती आणले ती? आज 41 गोणे आणले. गोणी जरा खराब लागले. हा, म्हणजे 40 गोणे चांगले. आज 40 आणले. अजून किती निघल? अजून एक 300-350 पॅकेट होईल. अजून 350 पॅकेट. बर, मला सांगा, ही तुम्ही 8 एकर कांदा जो आहे तो काय पेरणी केली का? लागण केली. लागण म्हणजे रोप टाकून पूर्ण लागण केली? कुठल्या जातीचं, म्हणजे पंचगंगा? नाही, हे आपलं एलोरा. येलोरा डबल पत्तीवाला. लाल. बर, मग तुम्ही ज्या वेळेला लागण केली त्यानंतर खुरपणी केली का तणनाशक फवारलं? एकदा तणनाशकला. पहिल्यांदा एकदा तणनाशक. मग तणनाशक फवारल्यानंतर त्या कांद्याची वाढ काय खुटते का? हा, कमी होते. थोड्या दिवस कमी राहते. 15 दिवस कांदा थांबतोय. तणनाशक मारल्यानंतर 15 दिवस कांदा थांबतोय. हा, परत आणि जरा खुरपण घेऊन खात जरा सुधारतोय. म्हणजे जवळजवळ 15-20 कांदा थांबणार जागा. हा. तर कांदा शेतीमध्ये नेमक्या काय काय अडचण आहे त्या तुम्हाला? काय म्हणजे कांद्यावर कुठला रोग आला? काय जास्त करपा जास्त पडतो. करपा पडलं का नाही, परत धुईपर्यंत हे पाऊस जास्त धुई पडते. धुई पडली आणि पाऊस जास्त झाला, माल जरा काळा आला का नाही, पाऊस पडला का नाही खराब होते माल. आता आमच्याकडे काल चांगला पाऊस पडला की नाही. काल पण संध्याकाळी 7:30-8 वाजता पाऊस चांगला पडला. हा, तसं त्या माल काढणी झाले तरी पण थोडा कमी झाला. तर चांगला पडला असं ते पण माल खराब वाया गेला. म्हणजे पावसाचं म्हणजे कुटाणा महाग लागला यावर्षी. भरपूर लागला. तर आता हा जो माल तुम्ही आणलाय हा इतका खराब माल कशासाठी आणला? बघासाठी ट्राय बघासाठी आणलाय. बघा किती, एक गोणी आणली का? फक्त एक गोणी आणली. अजून 7-8 म्हणजे ह्याचे काय पैसे होते का? सगळ्याचं नाही, तर वाळवून तर आणला का तुम्ही? वाळवून पण आणला नाही? बघासाठी आणला नाही, घ्यासाठी आणलाय. ट्रायल मार्केटमध्ये कसं चांगल्या मालाला किंमत असते. किंमत आहे. हा, तर तुम्ही कांद्याची निवड करताना काय काळजी घेताय का नाही? घेता. म्हणजे निवड व्यवस्थित केलेली आहे का? बाकीचं केलं. बाकीचं मस्त नियोजन केलं तिकडे. छाटणी गिटणी बाकी छाटणी वगैरे व्यवस्थित केली. हे केलं नाही म्हणजे हे तुम्ही गडबडीमध्ये घेऊन आला आणि ते पण कोणी फाटली. त्यामुळे खाली वतलाय तुम्ही. टाकताना फाटले. टाकताना टेम्पोत टाकताना फाटले. तर तुम्ही चुकून आज आला आहोत, त्यामुळे तुम्हाला आज या सुट्टीच्या दिवशी आता एक मुक्काम करायची तुम्हाला वेळ आहे. काय देतात अंगलोटा सध्या अंगलोटाचा. तुम्ही रेग्युलर इतकं कांदा विकता, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी थोड्या माहित पाहिजे. नाही, काय झालं ते टेम्पोनं फसवलं नाही मला. दुसरं काय नाही, टेम्पोवाला काय नियमित भाडं करणारा होता का तो? दूध भरता नाही काय. हा, तो दुधाचा टेम्पो होता. आणि नेहमीच जे मार्केटला वाहणारे टेम्पो असतात त्यांच्याकडे जर तुम्ही गेला असता तर तुमचं असा घोटाळा झाला नसता. मग तुम्ही
सराईत टेम्पोवाले तुमच्याकडे नव्हते का? नव्हते तुमच्या गावाला नाहीत का असे टेम्पो? भरपूर येतं. बरं. आम्ही ते सदा जरा भाडं कमी आहे म्हणून यासाठी हा, तुम्ही भाडं कमीच्या नादी लागल्यामुळं हा झटका बसलाय तुम्हाला. झटका बसला. हा, काय सगळं सध्या शेतीमध्ये अवघड आहे. हा, शेतकऱ्याचा खर्च कसा कमी करायचा याच्या नादी लागला तुम्ही आणि त्याचा उलटा फटका जास्तच बसला. हा, आज चांगलंच बसताय फटका. काल तिथं 500 दिलं तर माणूस मिळत नाही. आता इथे मी 500 रुपयात माणूस गुंतवून पडला आणि काम तर आता माघार न्यायचं म्हणलं तर 2000 भाडं भरायला 1000 रुपये. 50 रुपये गोणी घेतला आणणार. एक गोणीला 50 रुपये. 50 म्हणलं 4000 गेलं भाडं. काय होणार आहे? हो, माझ्याकडून नाही. तर मित्र, आज किनी तालुका अक्कलकोट येथील शेतकरी चुकून मार्केटला सुट्टी आहे हे माहीत नसल्यामुळं आज ते आले असून आज थोडासा सुट्टीचा त्यांना माहीत नसल्यामुळं आज त्यांना इथंच मुक्काम ठोकावा लागला असून शेतकऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी लक्षात घेऊन मार्केटची चौकशी करून खरं तर येणं गरजेचं आहे. मात्र या शेतकऱ्यांनी थोडं रेग्युलर टेम्पो चालकाकडं माल न भरल्यामुळं त्यांना खरं तर हा फटका बसला आहे. तर आपणही शेतकऱ्यांनी मार्केटला येण्यापूर्वी सार्वजनिक सुट्टीच्या वेळेला चौकशी करून यावे. नमस्कार.